जीएनपी म्हणजे काय? ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणजे काय? चला, एखाद्या देशाच्या नागरिकांनी एका आर्थिक वर्षात उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांची पैशांच्या स्वरूपात केलेली किंमत म्हणजे जीएनपी होय. चला ठीक आहे, मला माहिती आहे काही कळलेलं नसणार आहे. आता जसं आपण काल जीडीपी हा संकल्पना गणित घेऊन पाहितलं, त्याच पद्धतीने मी तुम्हाला जीएनपी ही संकल्पना सुद्धा गणितामधून समजावून सांगतो. चालेल, चला आपण समजून घेऊया. चला आता आपण काय करूया, समजून घेऊया की जीएनपी नेमका कसा काउंट होतो. बरोबर आहे, एक सोपं सिम्प्लिफाईड एक्झाम्पल आहे. याचा मेन पर्पज आहे की तुम्हाला जीएनपी नेमका काय हे सांगणं. या प्रकारच्या गणितावर कधीही प्रश्न विचारला जाणार नाही. परत एक सिम्प्लिफाईड स्ट्रक्चर आहे. समजा हा भारत आहे. भारतामध्ये हे सगळे इंडस्ट्रियलिस्ट आहेत. यांनी काही अमाऊंट ऑफ वस्तू आणि सेवांचं उत्पादन केले. टाटा वस्तू, जनरल मोटर्स वस्तू, डेव्हिड वॉर्नर क्रिकेट सेवा, कोहली क्रिकेट सेवा, ॲडम गिलख्रिस्ट कमेंट्रीसाठी आलाय सेवा, इन्फोसिस भारतामध्ये इंडस्ट्री आपण काय ते सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करतं. त्यानंतर काय हे भारताचा भाग झाला. आता काय ऑस्ट्रेलियामध्ये जो भारताचा अडानी कंपनी आहे, अडानी ग्रुप आहे, अडानी ग्रुपनं काय केलं, ऑस्ट्रेलियामध्ये समजा स्वतःची कोल माईनची फॅक्टरी टाकली, कोळशाच्या खाणी उभारल्या आणि या कोळशाच्या खाणीमधनं या अडानीनं काय केलं, 8,000 रुपये कमवले. आता बेसिक काय लक्षात ठेवा, अडानीनं जरी समजा 8,000 रुपये कमवले असले तरी अडानी हे 8,000 रुपये ऑस्ट्रेलियामध्ये नाही ठेवणार. बरोबर आहे, या 8,000 रुपयामधले काही पैसे रेंटमध्ये जातील, काही ट्रान्सपोर्टेशनमध्ये जातील, काही त्यांच्या एम्प्लॉईजच्या सॅलरीसाठी जातील, काही टॅक्सेस पे करण्यामध्ये जातील आणि उरलेला सगळा पैसा अडानी काय करेल, भारतामध्ये त्याच्या स्वतःच्या अकाउंटवर पाठवल किंवा स्वतःचं जे फॅमिली बिझनेस त्यांच्याकडे पाठवल. सो समजा अडानीनं ऑस्ट्रेलियामध्ये 8,000 रुपये कमवले. या 8,000 रुपयांपैकी 4,000 रुपये अडानीनं भारतामध्ये पाठवले. समजा इंग्लंडमध्ये बारामती ॲग्रो जी खूप फेमस आहे ॲग्रो इंडस्ट्रीमधली, बारामती ॲग्रोनं काय केलं, स्वतःची बारामती ॲग्रो इंग्लंड लिमिटेड नावाची ॲग्रिकल्चर सेक्टरमधली मोठी कंपनी इंग्लंडमध्ये उभी केली. बरोबर. आता बारामती ॲग्रोनं समजा काय केलं, इंग्लंडमध्ये त्या वर्षी 5,000 रुपये प्रॉफिट कमवला. या 5,000 रुपयांपैकी 1,000 रुपये त्यांनी त्या ठिकाणच्या फार्मवरती, पशूच्या खाद्यावरती, या सगळ्यांवरती खर्च केले आणि बाकीचे 4,000 रुपये या बारामती ॲग्रोने काय केले, भारतामध्ये पाठवले, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या भारतामधल्या अकाउंटवर पाठवले. त्यानंतर मालदीवला काय झालं, आपली जी महाराष्ट्रामधली कंपनी आहे कोणती, महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन MTDC, तर यांनी काय केलं, महाराष्ट्र टुरिझम कॉर्पोरेशननं मालदीवला गेले आणि मालदीवला एक नवीन कंपनी उभी केली. तिचं नाव आहे MMTC. काय नाव ठेवलं त्यांनी, MMTC. MMTC म्हणजे काय, मालदीव्स महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. आणि त्या ठिकाणी या महाराष्ट्र मालदीव्स टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननं या ठिकाणी टुरिझमच्या सेवा देण्यासाठी सुरू केलं. या वर्षी त्यांची कमाई आहे 2,000 रुपये. या 2,000 रुपयांपैकी त्यांनी काय केलं, 1,000 रुपये भारतामध्ये पाठवले. आणि अमेरिकेमध्ये इन्फोसिसनं स्वतःची एक सेपरेट ब्रँच काढली जिचं नाव होतं USA इन्फोसिस लिमिटेड. आणि या USA इन्फोसिस लिमिटेडनं काय केलं, अमेरिकेमध्ये 5,000 रुपयांची अर्निंग केली. 5,000 रुपयांपैकी 4,000 रुपये त्यांनी काय केले, भारतामध्ये पाठवले. हे ऑब्व्हियस आहे ना, तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करत असताना त्या ठिकाणी कमवलेले सर्वच्या सर्व पैसे तुम्ही तिथं खर्च करत नाही. त्यापैकी काही पैसे तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोमेस्टिक अकाउंटला, स्वतःच्या गावाकडे, स्वतःच्या घरी पाठवता. ही साधी सोपी सरळ कन्सेप्ट आहे. बरोबर, हे काय एकदम साधा सोपा सरळ कन्सेप्ट आहे. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा, इथं काय लक्षात ठेवायचं आहे, आता आपल्याला जीएनपी काउंट करायचं आहे. तर जीएनपीची व्याख्या काय पहा, एखाद्या देशाच्या नागरिकांनी, पहा इथं मी काय म्हणतोय, एखाद्या देशाच्या नागरिकांनी, जेव्हा आपण जीडीपीची डेफिनेशन पाहत होतो त्या ठिकाणी आपण नागरिक या शब्दाचा कुठेही उल्लेख केला नाही. जीडीपीचे डेफिनेशन पाहत असताना आपण क्षेत्राचा उल्लेख केला की वस्तू आणि सेवांचं उत्पादन कोणत्या क्षेत्रावर झालेले, कोणत्या ठिकाणावर झाले याचा आपण उल्लेख केला, पण आपण नागरिकाचा कुठेही उल्लेख केलेला नाही. पण या ठिकाणी आपण काय म्हणतोय, एखाद्या देशाच्या नागरिकांनी एका आर्थिक वर्षात जेवढ्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलेलं आहे, या उत्पादन केलेल्या वस्तू आणि सेवांची पैशांच्या स्वरूपात केलेली किंमत म्हणजे काय आहे, जीएनपी, ज्याला आपण काय म्हणतो, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट किंवा सकल राष्ट्रीय उत्पाद हा शब्द आपण वापरतो. काय वापरतो, सकल राष्ट्रीय उत्पाद हा शब्द आपण वापरतो. करेक्ट आहे. हा पहिला महत्त्वाचा मुद्दा. आता म्हणजे इथं आपण काय करतो, जीएनपी काउंट करत असताना हा जीएनपी कुठं उत्पादन झालाय हे महत्त्वाचं नाही.
जीएनपी काउंट करताना ठिकाण महत्वाचं नाही, तर कोण महत्वाचं आहे, उत्पादन कोणी केलं हे जास्त महत्वाचं आहे, कोणत्या नागरिकांनी. म्हणजे आपण जेव्हा या ठिकाणी आपला जीएनपी काउंट करू, तर हा जीएनपी काउंट करत असताना जीएनपी मध्ये फक्त भारतीयांची कमाई काउंट केली जाईल. म्हणजे पहा, टाटानं समजा इथं उत्पादन केले 10,000 रुपये, तो आपला भाग असेल. जनरल मोटर्सनं 15,000 उत्पन्न केलंय हे मान्य, पण 15,000पैकी त्यांनी 10,000 कुठं पाठवलेत, स्वतःच्या देशात पाठवलेत. म्हणजे भारतीयांची कमाई किती झाली इथं, 5,000 रुपये. 10 मी इथं खाली लिहितो हा सगळं, कुठं जागा नाहीये, मी काउंट करतो. 10,000 कोणते, टाटाचे. जनरल मोटर्सने 15,000 कमवलेत, पण 15पैकी 10 कुठं पाठवलेत, स्वतःच्या देशात पाठवलेत. मग बाकीचे 5 कुठं खर्च केलेत, इथं खर्च केलेत. इथं खर्च केलेत म्हणजे काय, इथं त्यानं घेतलेली जागा असेल, ज्या ठिकाणी बरेच व्यक्ती काम करत असतील, जे भारतीय व्यक्ती असेल, ज्या ठिकाणी त्याने जी जागा रेंटवर घेतली आहे, त्या ठिकाणी लागणारा कच्चा माल, हा सगळा यानं काय केलं, या ठिकाणी काउंट करून ठेवलेला आहे. तर हे किती असतील, हे 5,000 रुपये भारतात खर्च झाले. वॉर्नरने 5,000 कमवलेत, पण 5पैकी 4,000 रुपये त्यानं स्वतःच्या घरी पाठवलेत आणि 1,000 रुपये भारताच्या हॉटेलमध्ये खर्च केलेत, राहण्यासाठी खर्च केलेत. भारतामधल्या कोल्हापुरी चप्पल विकत घ्यायला तो कोल्हापूरला गेला होता, हे सगळे 1,000 रुपये त्यानं काय केले, इथं खर्च केलेत. त्यानंतर ॲडम गिलख्रिस्ट 8,000 रुपये कमाई केली आहे, 8पैकी 4 भारतात खर्च केलेत. ॲडम गिलख्रिस्टनं जे 4,000 भारतात खर्च केले, ती कुणाची कमाई झाली, भारतीयांची कमाई झाली. वडापाव खाल्ला, चाट खाल्ला, पिझ्झा खाल्ला, हे कुणाची कमाई झाली, भारतीयांची कमाई झाली. किती, इथलचे हे 4,000. त्यानंतर इन्फोसिसनं 6,000 कमवले, पण हे तिकडे जाणार नाहीयेत. आपण इमॅजिन काय करतोय, भारतामधल्या इन्फोसिसमध्ये फक्त भारतीयच काम करतायत, तर हे 6,000 रुपये कुठं असतील, भारतामध्ये असतील. बरोबर आहे, हे 6,000. आता ही जी मालदीवची टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, यांनी कमाई केली आहे 2,000ची, पण 2ला 2 त्यांनी मालदीवमध्ये खर्च केलेत का, नाही. 2पैकी त्यांनी काय केलेत, 1,000 रुपये भारतात पाठवलेत. बरोबर आहे. तर हे 6,000 प्लस 1,000 रुपये हा कशाचा भाग असेल, हा वाला भारताचा भाग असेल. प्लस इन्फोसिसने कमवलेल्या 5पैकी 4 त्याने भारतात पाठवलेत, सो प्लस 4,000. प्लस या अडानीनं कमवलेल्या 8पैकी 4 भारताचा भाग आहे, 4,000. प्लस बारामती ॲग्रोने कमवलेल्या 5पैकी 4 त्याने भारतात पाठवले, सो 4,000 हा भारताचा भाग असेल. या सगळ्यांचं जे टोटल आहे ना, या सगळ्यांचं टोटल म्हणजे आपला जीएनपी किती झालं, 10, 5, 15, 1, 16, 4, 20, 26, 27, 4, 31, 4, 35 आणि 4, 39 म्हणजे 39,000 रुपये हा आपला काय झाला, जीएनपी झाला. आलं लक्षात. म्हणजे जीएनपी काउंट करत असताना त्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन कोणत्या ठिकाणी झालंय हे महत्वाचं नाही. जीएनपी काउंट करताना महत्वाचं काय आहे, तो उत्पादन कुणी केलं हे महत्वाचं आहे. ते पैसे भारतीयांनी जर कमावले असेल तर तो आपल्या जीएनपीचा भाग आहे. याला आपण ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट हा शब्द वापरतो. पहा इथं डेफिनेशन आहे, एखाद्या देशाच्या नागरिकांनी एका आर्थिक वर्षात उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांची पैशांच्या स्वरूपात केलेली किंमत म्हणजे जीएनपी होय. जीएनपी काउंट करताना लक्षात ठेवा, नागरिक किंवा व्यक्ती महत्वाचा आहे, त्या ठिकाणी ठिकाण महत्वाचं नाहीये. आलं लक्षात. जीडीपी जीएनपी दोन्ही गोष्टी कळल्या असतील. माझं म्हणणं आहे की तुम्ही काय करा, आता थोडासा वेळ घेऊन जीएनपीचे डेफिनेशन परत एकदा पहा आणि सोबत तुम्ही जीडीपीचे डेफिनेशन परत एकदा पहा. आता मी काय करतो, तुम्हाला जीएनपी आणि जीडीपी या दोन्ही मधलं रिलेशन काय तुम्हाला शिकवतो. पहा रिलेशन, पहा जीएनपी बरोबर जीडीपी प्लस, मला सांगा इथं पहा, इथं आपण जेव्हा आपण हा चार्ट बघितला, इथं ह्या सगळ्या वस्तू, हे जे सगळे पैसे इथं उत्पादन झाले, हे सगळे पैसा, हे 4 सोडून ना, 1, 2, 3, 4 सोडून हा सगळा जो उत्पादन झालेला आहे, हा सगळ्याच्या सगळ्या उत्पादनाचा जो भाग आहे, हा आपल्या जीडीपीचा भाग आहे की नाही. हा या बॉक्स मधला आपल्या जीडीपीचा भाग आहे. बरोबर आहे. आता जीएनपी काउंट करताना आपण काय करतोय, आपल्या या जीडीपी मध्ये आपण काय इमॅजिन केलं की एवढाच आपला देश आहे, अंदमान निकोबार आपण काढून टाकलं, एवढाच आपला देश आहे. तर इथं जेवढ्या वस्तू आणि सेवा उत्पादन झाले हे जीडीपी असणार आहे की नाही. येस, हे जीडीपी असणार आहे. मग या जीडीपी मध्ये आपण काय ऍड करतोय, भारतीयांनी जी कमाई केली आहे, जी त्यांनी भारतात पाठवली आहे, हे आपण ऍड करतोय. आणि आपण मायनस काय करतोय, इथं काम करणाऱ्या व्यक्तींनी जी कमाई त्यांच्या देशात पाठवली आहे ती आपण काय करतोय, मायनस करतोय. म्हणजे इथं पहा, आपण काय काउंट करतोय, जीएनपी बरोबर जीडीपी प्लस काय आपण ऍड करतोय, प्लस भारतीयांनी जे कमाई केली आहे ती आपण इनकमिंग ऍड करतोय. इनकमिंग बरोबर आहे.
आणि आपण मायनस काय करतोय, आपण मायनस करतोय मायनस जे पैसे बाहेर जायला हवे ते आपण आउट गोईंग मायनस करतोय. आउट गोईंग परदेशी लोकांनी जे पैसे बाहेर पाठवले ते आउट गोईंग आपण मायनस करतोय. याला आपण जीएनपी असं म्हणायचं. आलं लक्षात? जीएनपी बरोबर जीडीपी प्लस भारतीयांनी कमाई केलेले पैसे जे भारतामध्ये येतात ती इनकमिंग झाली आणि जे पैसे भारताच्या बाहेर जातात ती आउटगोईंग झाली. या गणितामधनं जे उत्तर राहील तो आपल्या जीएनपीचा भाग आहे. म्हणजेच काय, जीएनपी बरोबर जीडीपी प्लस मायनस एक्स. जीएनपी बरोबर जीडीपी प्लस मायनस एक्स प्लस इनकमिंग ऍड करायचं मायनस आउटगोईंग ऍड करायचं. आलं लक्षात? हा सिंपल कन्सेप्ट आहे. चला 2-4 प्रश्न मी तुम्हाला सांगतो. समजा भारतामध्ये हॉलिवूडच्या 10-15 मूव्हीज दाखवल्या. या मूव्हीजनी भारतामध्ये जेवढे पैसे कमवले, या कमवलेले पैसे भारताच्या जीडीपीचा भाग आहे का? हो आहे. का? कारण ते भारताच्या क्षेत्रावर बनले. समजा या हॉलिवूड मूव्हीजनी काय केले, 1000 रुपये कमवले, तर हे 1000 रुपये भारताच्या जीडीपीचा भाग आहे. मग या 1000 रुपयांपैकी 500 रुपये या हॉलिवूड मूव्हीजनी त्यांच्या देशात पाठवले. मग मला सांगा, जे 500 रुपये त्यांनी त्यांच्या देशामध्ये पाठवले तो आपल्या जीडीपीचा भाग आहे का? आहे. का आहे? कारण तो त्यांनी त्यांच्या देशामध्ये पाठवू किंवा त्या पैशाचं त्यांनी काहीही करू, आपल्याला काही घेणे देणं नाही. महत्त्वाचं काय आहे, या हॉलिवूड मूव्हीजनी भारतामध्ये 1000 रुपयांच्या सर्व्हिसेसचं उत्पादन केलं आणि 1000 रुपयांच्या सर्व्हिसेसचं उत्पादन केल्यामुळं त्या 1000 रुपये हे काय झाले, आपल्या जीडीपीचा भाग झाला. हा सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. राहील लक्षात? सो हा सगळ्यात बेसिक आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे जो आपल्या जीडीपीचा भाग आहे. जीएनपी बरोबर जीडीपी प्लस मायनस एक्स. जीडीपी प्लस मायनस एक्स. राहील लक्षात? ही सगळ्यात बेसिक मुद्दा. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे भारतामध्ये जेवढ्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालंय हा आपल्या जीडीपीचा भाग आहे. जीएनपी काउंट करत असताना ते उत्पादन कुणी केलं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे सचिन तेंडुलकर ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन मॅच खेळला आणि त्या ठिकाणी मॅच खेळल्यानंतर सचिननं 1000 रुपये कमवले, तर ते 1000 रुपये सचिन हा भारतीय नागरिक जरी असला तरी तो ऑस्ट्रेलियाच्या जीडीपीचा भाग आहे म्हणजे आहे. का? कारण त्या 1000 रुपयांची सर्व्हिस कुठं उत्पादन झाली आहे? ऑस्ट्रेलियामध्ये झाली आहे. त्या 1000 रुपये ऑस्ट्रेलियाच्या जीडीपीचा भाग आहे. पण जेव्हा त्या 1000 रुपयांपैकी 500 रुपये सचिन भारतामध्ये पाठवल तेव्हा ते 500 रुपये भारताच्या जीएनपीचा भाग असेल, जीडीपीचा नाही. म्हणजे 1000 रुपये सचिननं 500 रुपये भारतामध्ये जरी पाठवले तरी ते 1000 रुपये ॲज इट इज ऑस्ट्रेलियाच्या जीडीपीचा भाग असेल आणि जे 500 रुपये भारतामध्ये येतील ते 500 रुपये भारताच्या जीएनपीचा भाग असेल. आलं लक्षात? हा सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, जीडीपी काउंट करत असताना कुठं उत्पादन झालेलं आहे हे महत्त्वाचं असतं. जीएनपी काउंट करत असताना कुणी उत्पादन केलंय हे जास्त महत्त्वाचं असतं. दोन्ही बेसिक गोष्टी लक्षात राहतील. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. या सोयीनं तुम्ही प्रिपरेशन करणं गरजेचं आहे, जीएनपी आणि जीडीपीचं. क्लिअर? सो हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. लक्षात ठेवा, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. जीडीपी आपण पाहितलं, जीएनपी आपण पाहितलं आणि या ठिकाणी मी तुम्हाला ते स्ट्रक्चर सांगितलं, तुम्हाला लक्षात ठेवायचं.